जय जगन्नाथ. मित्रांनो, आपण पाहता वनश्री विचार युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज मी या चॅनलवरून एक वेगळ्या विषयाला हात घालतोय. विषय आमचा जीवन मृत्यूचा. जीवन आहे तर मृत्यू येईलच. मित्रांनो, आम्ही जन्मापासून तर मरेपर्यंत फक्त आणि फक्त जीवनाचा विचार केलेला आहे. आज काय होईल, उद्या काय होईल, 2 दिवसांनी का होईल, 2 महिन्यांनी का होईल, 10 वर्षांनी का होणार आहे आणि 50 वर्षांनी काय करणार आहे. जन्मलो, बुद्धी आली, समज आली, पहिल्या वर्गात गेलो, 4थीत गेलो, 5वीत गेलो, आम्ही प्रगती केली आणि संपूर्ण आयुष्यभर फक्त आणि फक्त आम्ही जीवनाचा विचार केलेला आहे. मृत्यूचा कधी विचारही आमच्या डोक्यात कधी शिवला नाही आणि तो आलाही नाही. संत तुकडोजी महाराज म्हणतात, घडी घडी नाम तुझे स्मरावे. याचं कारण हे होतं की जेव्हा तुम्ही मला जन्म दिला, आता तुझं नाव मी कुठल्या वयात घ्यावं याचं बंधन आमच्यावर नव्हतं. तुझं नाव मला घडी घडी घ्यायचं आहे, क्षणोक्षणी घ्यायचं आहे. तर पुढचा क्षण माझ्या जीवनात येणार की नाही याची शाश्वती ना तुम्हाला आहे ना मला आहे. तरी पण आम्ही फक्त जीवनाचा विचार केला. जीवनभर सुख समृद्धी या पलीकडे कधी आम्ही गेलोच. आणि म्हणूनच आम्ही मृत्यूचा विचार कधी केला नाही. म्हणूनच आमच्या हातून अनेक चांगले आणि वाईट दोन्ही कर्म होत राहिले. जर आम्ही आमच्या डोक्याचा मृत्यूचा विचार असता तर कदाचित मानवाच्या हातून वाईट कर्म झालीच नसती. कारण मृत्यू हा माणसाने निवडायचा आहे. जन्म ईश्वर देतो. मृत्यूची तारीख ठरलेली आहे, एक निश्चित सीमा आहे. पण तो मृत्यू कसा यावा हे मात्र प्रत्येकाने ठरवायचं आहे. जसे कर्म तसा मृत्यू. हे मी नाही, हे संत ज्ञानेश्वरी सांगतात. मृत्यू कसा यावा, घटीचा झाकला दिवा असा मृत्यू यावा हे संत ज्ञानेश्वर म्हणतात. एखाद्या झाडाचं पिकलं पान जसं गळून पडतं तसा मृत्यू यावा. अध्यात्मात मृत्यूचे 3 प्रकार सांगितले आहे: भौतिक मृत्यू, अधिक भौतिक मृत्यू आणि आध्यात्मिक मृत्यू. माणसाला आध्यात्मिक मृत्यू यावा ही सर्वात चांगली गोष्ट आहे. कमीत कमी आध्यात्मिक मृत्यू नाही तर भौतिक चरित्र मृत्यू आम्हाला यायला पाहिजे. अधिक भौतिक मृत्यू हा कुणाला येऊ नये आणि कुणी आणू नये. मृत्यू हा आम्ही स्वतः निवडतो आणि निवडला पाहिजे. हे केव्हा होईल, जेव्हा मृत्यू हा आमच्या जीवनात एक सत्य आहे. अंतिम सत्य फक्त मृत्यू आहे. जर मृत्यू अंतिम सत्य नसतं तर जीवन कदाचित अतिशय दुःखमय झालं असतं. मित्रांनो, आयुष्यभर आम्ही जे कर्म करतो त्या कर्मातून निवडला जातो आहे आमचा मृत्यू. आमचं जीवन योग्य असेल, आम्ही माणूस म्हणून जन्म घेतला, आम्हाला माणूस म्हणून फक्त मरायचं आहे. आम्हाला ईश्वर म्हणून मरता येणार नाही. काय फार दुर्लभ गोष्ट आहे. फक्त जीवनामध्ये आम्ही माणूस म्हणून माणुसकीने जर जगलो, माणुसकी या तत्वाने जर जगलो, फक्त माणसाने माणसासारखं जरी जगलो तरी पण
आम्हाला आमचा मृत्यू निवडता येईल. म्हणणं संत ज्ञानेश्वर म्हणतात की मृत्यू असा यावा घटीचा झाकला दिवा. हे का म्हणतात ज्ञानेश्वर? त्यांना हेच यातून अभिप्रेत करायचं आहे की तुम्हाला जो मृत्यू येणार आहे तो त्याचा समय त्याची वेळ अगदी ठरलेली आहे, पण तो आम्ही निवडायचा आहे आता. आणि निवडण्याकरता आम्हाला सदोदित फक्त एक माणुसकी जगायचं आहे. माणुसकीच्या तत्वात येणाऱ्या नियमापासून जगायचं. आणि आम्ही इतके जरी साधलं तरी मला वाटतं आमचा मृत्यू आम्हाला निवडता येईल. आणि तो मृत्यू अतिशय सुसह्य असेल. जगाने म्हणावं या व्यक्तीला मृत्यू आला असा आम्हाला यावा, इतका आदर्श मृत्यू जर आम्ही निवडला तर आम्ही जन्म घेतल्याचा सार्थक होईल. माणूस म्हणून जन्म घेतल्याला काही अर्थ उरेल. आणि या अर्थाकरता तुम्ही आणि मी जीवन जगावं असं मला तरी वाटतं. जय जगन्नाथ.